विधान परिषदेच्या निवडणुकीत भंडारा गोंदियाची माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी 26 मतं घेत विजय मिळविला आहे। त्यांच्या विजयाचा जल्लोष भाजप पदाधिकाऱ्यांनी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथे केलेला आहे। गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून परिणय फुके यांच्या विजयाचा जल्लोष केला आहे। तर गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद सोडल्यानंतर आता परिणय फुके यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी ही भाजप कार्यकर्त्यांनी केलेली आहे। जनता पार्टीचे कार्यकर्तागण आणि सामान्य शेतकरी मजदूर आणि ते लोक ज्यांच्या परिणय फुके यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास आहे, असे सगळ्या लोकांच्यासाठी आजचा हा दिवस खूप आनंदाचा आहे। काऊन की या महाराष्ट्रामध्ये परिणयजी फुके यांना विधान परिषदवर त्यांची त्या काल महाराष्ट्राच्या आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून त्यांच्या या पदावर ते आले आहेत। आणि सगळ्यांना माहीत आहे की हा संपूर्ण गोंदिया आणि भंडारा जिल्हा त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या व्यक्तित्वामुळे त्यांच्या नेतृत्वामुळे सगळ्यांच्या ओळखीचा आहे आणि ते सगळ्यांना आपुलकीने वागतात। आणि म्हणून या दोन्ही जिल्ह्यांच्या लोकांच्या आज खूप आनंदाचा दिवस आहे। जागोजागी लोकांनी फटाके, आतिषबाजी, ढोल सैनाई आणि मिठाईने या आनंद प्रसंगीचा मोठ्या प्रमाणावर उत्साह म्हणून आज त्योहार म्हणून या दोघेही जिल्ह्यामध्ये हा दिवस साजरा करून राहिले। आणि या सगळ्या लोकांची अशी आशा आहे की हे आमचे नेते आदरणीय परिणयदादा फुके साहेब हे लवकरात लवकर या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून येतील आणि या जिल्ह्याचा जो विकास रखडलेला आहे ते गती देण्याच्या यामागे लोकांची अशी आशा आहे। म्हणून मी महाराष्ट्र सरकारले आणि विशेषकर देवेंद्रजी यांना निवेदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे जे परिणयजी फुके यांनी या सगळ्या दोघेही जिल्ह्यामध्ये आपला व्यक्तित्व, आपला नेतृत्व साबित वारंवार केला आहे, तर आज मी मागणी करतो की त्यांना या दोघेही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची निवड करावी। सर्वात पहिले आमच्या परिणयदादा फुके यांना खूप अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा। आणि भारतीय जनता पक्षाने एक महिलासुद्धा या विधानसभेमध्ये पाठवली आहे, त्या पंकजाताई मुंडे यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा। अजून भारतीय जनता पक्ष हा महिलांना पुढे नेणारा पक्ष आहे आणि 11 मधून 9 लोकांची निवड झालेली आहे आणि 5 ते भारतीय जनता पक्षाचे आहे। त्यांना सर्वांचं अभिनंदन करते आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये परिणयदादा फुके यांचं योग्य मार्गदर्शन आणि योग्य एक त्यांचा लाभ राहील। त्या माध्यमातून आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा एक चांगला महाराष्ट्रातून नेता आम्हाला आणून दिलेला आहे। आमच्या परिणयदादा फुके महाराष्ट्रासाठी आणि आमच्या गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी खूप चांगलं काम करतील अशी अपेक्षा करते आणि सर्वांना पुन्हा अभिनंदन करते। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।